नमस्कार मंडळी, मन धागा धागा जोडते नवा ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका आहे। या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत। या मालिकेतील सार्थक आणि आनंदीची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे। सध्या मन धागा धागा जोडते नवा ही मालिका रंजक वळणावर आहे। या मालिकेत एका नव्या पात्राची एंट्री होणार आहे। मन धागा धागा जोडते नवा मालिकेत सुखदा बनून अभिनेत्री मयुरी देशमुख सार्थकच्या आयुष्यात येत असल्याचं पाहायला मिळणार आहे। या अगोदर तिने खुलता कळी खुलेना या मालिकेत मानसी हे मुख्य पात्र साकारले होते। त्यामुळे मालिकेला आणि सार्थकच्या आयुष्यालाही वेगळं वळण मिळणार आहे। नुकतंच मन धागा धागा जोडते नवा या मालिकेचा नवा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे। सुधाच्या सांगण्यावरून आनंदी सार्थकच्या आयुष्यातून निघून जाते। त्यानंतर सार्थक आनंदीला शोधण्याचा प्रयत्न करतो, पण त्याला ती सापडत नसल्याचं दाखवलं गेलं आहे। या मालिकेत आता 6 वर्षाचा लीप दाखवण्यात येणार आहे। आनंदीचा 6 वर्ष शोध घेत असलेल्या सार्थकच्या आयुष्यात आता सुखदा एंट्री घेत असल्याचं नव्या प्रोमोत पाहायला मिळत आहे। मालिकेच्या या प्रोमोमध्ये मात्र आनंदी कुठेच दिसत नाही, त्यामुळे प्रेक्षक वर्ग नाराज आहे। दिव्या पुगावकर हिने आनंदी हे पात्र साकारले आहे, तर अभिषेक रहाळकर याने सार्थकची भूमिका साकारली आहे। आता नव्या पात्राच्या एंट्रीमुळे मालिका कोणतं नवं वळण घेणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। तर मंडळी, तुम्हाला ही मालिका आवडते का? तसेच मुख्य नायिका आनंदीच्या ऐवजी सुखदा या मालिकेत एंट्री करते का? नक्की कमेंट करून सांगा। आणि अशीच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या सफर ताऱ्यांची या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।